तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सह्याद्रीची वाट या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण नाही का मुरे माशांची रेसिपी बघणार आहे. म्हणजे असे छोटे छोटेले मासे राहतात मुरे मासे, तर त्याचा कालवण कसा बनवतात ते आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक छोटासा कमेंट पण लिहा. चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओला करूया सुरुवात. मित्रांनो, आज आहे नाही का एप्रिल महिन्यामध्ये नाही का मुरे मासे आले होते विकायला. कुठंतरी नाही का एखादा तळा किंवा छोटासा काहीतरी आटला असेल आणि ते मासं तेव्हा त्याने पकडून आणलं होतं. कुठलं माणसं होते ते विचारलं नाही, पण मग डायरेक्ट जिवंत मुरे मासे घेऊन आले होते विकायला. मग आम्ही घेतले ते थोडेसे. तुम्हाला दाखवतं जिवंत आहेत का नाही. तेव्हा हालतच ना जिवंत. आणि हे मोरे मासे आहेत नाही का, खायला एकदम चविष्ट. आणि यांचा कालवण आहे ना एकच नंबर होत आहे. सगळ्या माशांमध्ये नाही का ह्या माशांचा कालवण म्हणतात लय भारी. फक्त हे नाही का जास्त रस्सा नाही करायचा, मीडियममध्ये रस्सा ठेवायचा. तर आता हे नाही का यांचा कालवण करायचीच आहे, पण तोपर्यंत हे ना मासं थोडंसं साफसफाई करायला लागतील. म्हणजे साफसफाई यांची जास्त काही नाही, असं कचरा राहत आहे थोडा थोडा नाही का, काही माती खडं ते काढून घ्यायचं आणि चकाचक एकदम साफ धुवून घ्यायचं आणि लगेच रेसिपी करायला तयार. तर पहा मित्रांनो, असं हे मुरे मासं उन्हाळ्यात खायला मिळालं ते आम्हाला. आणि ह्या मुरे माशांबरोबर आहे नाही का भाकर आहे ना नागलीची बनवली. ह्या बा नागलीची भाकर इथं बनवते. ह्या बा इथं बनवले नागलीची भाकर, पप्प्याची मम्मी बनवते. आणि ना भाकर आम्ही ह्या चुलीवरच बनवतो, कारण नाही का गॅसचा तुटावडा भेटतच नाही. डायरेक्ट 45 दिवस झाल्याशिवाय गॅस संपून गेलाय. ह्या बा ही टाकली आणि मस्तपैकी नागलीची भाकरी आणि मुऱ्या माशांचे कालवण. म्हणजे अशी सुक्की करायची ते थोडक्यात. तर पहा ही नागलीची भाकर बनवून ठेवली. तर चला मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ नाही का कंटिन्यू बघत राहा, कशी रेसिपी होते आणि कसा कालवण होतं हे पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर पहा मित्रांनो, आता नाही का तर ह्या माशाच्या कालवणासाठी नाही का आपल्याला मसाला एकदम जबरदस्त बनवून घ्यायला लागणार आहे. तेव्हा 3-4 कांदे आहेत नाही का फोडून ते असं भुजून घ्यायचं आहे. चुलीमध्येच भुजा टाकल्या. चुलीमध्ये कांदा टाकून दिलं तर 5-6 मिनिटानंतर ते कांदा परत काढून घ्यायचं भुजून एकदम. आणि मग मस्तपैकी मसाला तयार होणार आहे. कांदा भुजत तवर आपण काय करू, मासं निसून घेऊ. माशांमध्ये नाही का माती, काड्याचं तुकडं, खडं भरपूर असं काही राहत आहे, त्यामुळे ना व्यवस्थित साफ करून घ्यायला लागतं. चला मग आता मासे ना व्यवस्थित निसून घेऊ.
तर ह्या मोऱ्या माशांच्या कालवणासाठी आपण नाही का मसाला भाजलेला कांदा घेतला आहे, खोबऱ्याचा तुकडा करून घेतलेत, खोबरा पण भाजून घेतला आहे, लसूण घेतला आहे आणि धन, हिरव्या मिरच्या आणि आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि चांगली मस्तपैकी पेस्ट बनवून घ्यायची. तर आपण नाही का लाल मिरची, हळद, एव्हरेस्ट मसाला, धना पावडर मसाला असे कोरडे मसाले घेतलेत आणि हे पहा ही पेस्ट पण करून घेतली. आता तर माशाचा कालवण आहे ना आपण कढईमध्ये बनवणार आहे मित्रांनो. तर पहा कढई ठेवून घेतली, तेल पण टाकून घेतला आणि आता नाही का ही पेस्ट टाकून घ्यायची. हे पहा ती कांद्याची, लसणाची पेस्ट टाकून दिली आणि चांगली मस्तपैकी परतून घ्यायची. कढीपत्ता टाकून घेतला आणि आता कोरडा मसाला टाकायचा आहे. तर पहा आता हे मिरची पावडर, एव्हरेस्ट मसाला, हळद सगळं टाकून घेतलं. आता हे कोरडा मसाला पण एकदम सगळं मिक्स करून घ्यायचा आणि एकदम व्यवस्थित म्हणजे अशी मस्तपैकी तरी आली पाहिजे. असं पिवळसर एकदम मस्तपैकी याच्यामध्ये तळून हे बघा एकच नंबर, म्हणजे मग तरी एक नंबर येणार. आणि थोडासा पाणी टाकून घ्यायचा. हां पहा आता मित्रांनो आता पाणी टाकून घेतलंय. जास्त रसा नाही बनवायचा, एकदम थोडक्यात रसा बनवायचा. तर पहा मित्रांनो आता कालवणाला एक नंबर उकळी आली, कारण ह्या उकळीमध्येच आपल्याला नाही का जिवंत मासा सोडायचे ते. तर आता ना एकदम मस्तपैकी उकळी आली. तर आता आपण नाही का ह्या उकळीमध्ये हे जिवंत मासा सोडणार आहे ते. तर पहा आता हे पहा मासा घेतलं, पहा मित्रांनो सोडला मासा. पहा काही मासा थोडंफार बाहेर ओढायचा प्रयत्न चालू होता, पण आता उकळी कमी झाली. तर अजून बाकीचं राहिलेलं हे मासं हे पण ह्या उकळी येऊन द्यायची आणि परत तिच्यामध्ये सोडायचं. असं करून थोडं थोडं सगळं मासं उकळीमध्ये सोडून द्यायचं, म्हणजे कालवण नाही का एकच नंबर होत आहे. तर मी आहे ना एवढ्यात आलोय राजूरवरून आणि बसलोय जेवाय, आणि मग असे नाही का माशाचा कालवण कसा बनवलाय. चला मग आता आपण आहे ना डायरेक्ट जेवाय बसू, बघू कसं मासं बनलं ते. मग ते पहा तुम्हाला मिळणारच आहे ते. तर पहा मित्रांनो कसं मस्तपैकी मासं बनवलं ते, रस्सा एकदम कमी आणि पहा कशी तरी आले. पहा आता तुम्हाला मी दाखवतो मासं ते छोटलं.
मोरे मासे पहा. हे पहा हे मोरे मासे ते पहा एकच नंबर. वाढ बरं गेली आता. हे वाढ हे मोरे मासा आणि नागलीची भाकर पहा मित्रांनो. हे पहा या कुरकुल्यात नागलीची भाकर आहे. आणि आता पप्पीची मम्मी वाढते पहा. पिलूला दे. आणि मी म्हणजे मासं खातच नाही आहे, त्यामुळं मग मी दुसरा कालवाने माझ्यासाठी ते मग मी खातो. हे पहा बीड लागलं जेवाय. सांगा रे कसं काय मस्त झालं का नाही. काय रे कसं झालं तर हां खरं पहा मित्रांनो एक नंबर मासं झालं ते ना पिलो. खाल्लं ना तो नाही अजून. तर हे मोरे मासे आहेत नाही का आम्हाला ना एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे आज 26 तारीख आहे वाटत. हा 26 तारीख आहे. तर एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्हाला हे मोरे मासे कोणालाच मिळणार नाही. म्हणजे आम्हाला नशीब आमचं आम्हाला भेटलं. आणि ते कोणातरी धरून आणलं, ते कुमशेतवरून आणलं तर आता. तर असा मस्तपैकी आजचा कालवण झाला. मस्तपैकी मासं लागत होते ईश्वरन ते म्हटले. तर चला मित्रांनो आता व्हिडिओ इथंच संपवतो आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप पण करा आणि त्याच्यानंतर कमेंट लिहा. आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. असेच सह्याद्रीतले नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत असतो. चला जय हिंद, जय महाराष्ट्र.